महाराष्ट्राच्या सत्तेच्या खुर्चीवर भाजपाचं आगमन झालं। बहुमत जवळपास गाठलं तरी सत्तेचा सर्वाधिकार त्यांच्या हाती नाही। कारण काय? अजित पवारांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना, त्यांचे नेते पक्ष सत्तेत असतानाही भाजप सरकारला दिवसेंदिवस अडचणीत आणत आहेत। मग प्रश्न उभा राहतो, फडणवीस गप्प का? त्यांची मजबुरी काय आहे? का ते अजित पवार किंवा शिंदे यांच्या वागणुकीला जाहीर किंवा स्पष्टपणे विरोध करत नाहीत? अशी काय मजबुरी आहे किंवा कोणती दुखती नस आहे फडणवीसांची जी अजित पवार आणि शिंदेंच्या हाती आहे? चला तर जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये। 2019च्या फसलेल्या सत्ता स्थापनेनंतर भाजपला हा धडा नक्कीच मिळाला की फक्त मोठा पक्ष असून चालत नाही, सत्ता हवी असेल तर साथीदार लागतात। 2024 मध्ये निवडणुकीत भाजपने 132 जागा जिंकल्या, पण स्वबळावर बहुमतासाठी त्यांना अजूनही 8 आमदारांची गरज होती। ही आकडेवारीच भाजपची पहिली आणि मूलभूत मजबुरी ठरली। त्यामुळे शिंदे आणि अजित पवार यांच्या समर्थनाशिवाय सत्ता स्थापनेचा मार्गच नव्हता। एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस, जरी ओरिजिनल शिवसेना आणि ओरिजिनल राष्ट्रवादी यांना लोक म्हणत नसतील, पण राज्यात खोलवर पसरलेली ताकदीची यांची पक्ष यंत्रणा भाजपला वापरायची होती। त्यांना बाजूला केलं तर महायुतीचं स्थैर्य डगमगतं आणि म्हणूनच भाजपला हे दोन्ही पक्ष सांभाळावे लागतात, जरी ते रोज काही ना काही अडचणीचं काम करत असले तरी। एकेकाळी मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस आज स्वतःच्या सरकारात मॅनेजर सारखे वागताना दिसत आहेत। कारण हे सरकार खरं तर 3 गटांचं आहे। त्यात सर्व निर्णय सहमतीने घ्यावे लागतात। भाजपचे काही मंत्री संतप्त आहेत, कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे, पण फडणवीस गप्प आहेत। कारण त्यांचं काम आता सत्ता सांभाळण्याचं आहे, नव्यानं सत्ता मिळवायचं नाही। 2019ला मित्रपक्ष काय करू शकतो आणि त्यामुळे बहुमत असताना देखील, सर्वात मोठा पक्ष असताना देखील सत्तेतून बाहेर जावं लागू शकतं, याचा कटू अनुभव भाजपने घेतलेला आहे। त्यामुळे बहुमताला 8 आमदार जरी कमी असले तरी, हा आकडा जरी कमी असला तरी भाजपला आता रिस्क नको आहे। शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत असूनही दर अधिवेशनात आणि मंत्रिमंडळ वाटपात भाजपवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतात। खाते वाटप, पालकमंत्रीपदे, महामंडळ आणि आता निधी वाटप, सगळीकडे खेचाखेची सुरू आहे। शिंदे गटाच्या मंत्र्यांचा उद्धटपणा आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची बेजबाबदार वक्तव्य भाजपला अडचणीत आणत आहेत, पण त्यांच्यावर कारवाई करायचं धाडस फडणवीस दाखवत नाही। कारण भाजपने सत्ता पुन्हा मिळवली ती केवळ स्वतःच्या जोरावर नाही। 2019 मध्ये सत्ता गमावल्यानंतर शिंदे आणि अजित पवार यांनी जे धोके पत्करून, जे रिस्क घेऊन भाजपला साथ दिली, त्याचा राजकीय हिशेब अजूनही भाजपला चुकता करायचा आहे। या दोघांच्या मदतीमुळेच भाजप सत्तेत आला, त्यामुळे ही उपकार विसरण्या इतका स्वबळाचा गर्व अजून भाजपला आलेला नाही। भाजपचं अंतिम ध्येय आहे महाराष्ट्रात क्लीन स्वीप, एखादी सत्ता। त्यासाठी त्यांना अजून वेळ हवा आहे। शिंदे आणि अजित पवार यांच्या नेटवर्कचा, त्यांच्या गाव पातळीवरच्या संघटनाचा फायदा घेत भाजप हळूहळू राज्यभर आपली मुळे घट्ट करत आहे। त्यामुळे सध्याचं त्रिकोणी सरकार म्हणजे भाजपसाठी एक रणनीतीची पायरी आहे। तात्पुरती असली तरी ती आवश्यक आहे। राजकीय दृष्ट्या बघितल्यास फडणवीस अजूनही संयम बाळगत आहेत, कारण दोन्ही पक्ष पूर्णतः भाजपमध्ये विलीन होईपर्यंत किंवा त्यांची शक्ती संपूर्ण वापरली जाईपर्यंत ही फूट भाजपच्या फायद्याची आहे। एकीकडे फडणवीसांनी स्वतःला चाणक्य दाखवलाय, तर दुसरीकडे ते दोन्ही गटांना एकमेकांशी भिडवत सत्ता टिकवण्याचा डाव खेळत आहेत। मजबुरी आहे, पण हीच भविष्यातली तयारी आहे। भाजपच्या राजकारणात शिंदे आणि अजित पवार हे 2 अडचणीची रत्न आहेत, जे नसतील तर सत्ता ढासळेल। त्यांच्याशिवाय पुढे जाण्याचा मार्ग नाही। म्हणून फडणवीस गप्प आहेत, कारण ही मजबुरीच त्यांच्या दीर्घकालीन रणनीतीचा भाग आहे। हे समीकरण एक दिवस भाजपच्या एकहाती सत्तेचा मार्ग मोकळा करणार आहे असं त्यांना वाटतंय। पण राजकारणात नेहमीच गप्प बसणं म्हणजे कमजोरपणा नसतो, तर कधी कधी ती खेळी देखील असते, आणि तीच खेळी सध्या फडणवीस खेळत आहेत असं म्हणायला हरकत नाही। तुम्हाला काय वाटतंय? हे जे विश्लेषण आज आम्ही केलं ते योग्य आहे का? तुमचं मत, तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। शिंदे आणि अजितदादा यांच्याबाबत उघड नकारात्मक भूमिका, विरोधी भूमिका फडणवीस यामुळेच घेत नसावे का? आम्हाला नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा। मराठी मंडळीवर नवीन असाल तर अशाच राजकीय व्हिडिओंसाठी सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत रजा घेतो। धन्यवाद। जय महाराष्ट्र।